नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 7वी इयत्तेमधला दुसरा जो पाठ आहे, स्वप्न विकणारा माणूस, हा पाठ पाहणार आहोत. अशोक कोतवाल हे लेखक आहेत या स्वप्न विकणारा माणूस या धड्याचे. तर अशोक कोतवाल यांचे बाकीचे जे कविता संग्रह आहेत किंवा ललित संग्रह आहेत, ते कोणकोणते आहेत त्याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी थोडासा करावा लागेल, की जेणेकरून त्यांनी कोणकोणते कविता संग्रह त्यांचे आहेत किंवा कोणकोणते त्यांचे ललित लेख संग्रह आहेत किंवा कोणकोणते बालकविता संग्रह त्यांचे आहेत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तर अशोक कोतवाल यांचे बाकीचे जे संग्रह आहेत त्याच्यामध्ये मौनातील पडझड असेल, कुणीच कसे बोलत नाही, हे कविता संग्रह आहेत त्यांचे. ते प्रार्थनेची घंटा, सावलीचे घड्याळ हे ललित लेख संग्रह आहेत. घेऊया गिरकी हा कविता संग्रह त्यांनी प्रसिद्ध झालेला आहे त्यांचा. आता हा जो पाठ आहे स्वप्न विकणारा माणूस, हे त्यांचं सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून घेतलेलं आहे. तर माणसाने स्वप्न कशा पद्धतीने पूर्ण करायची, की स्वप्न कशा पद्धतीने पूर्ण करण्यासाठी माणूस धडपड करत असतो, या सगळ्यांचा उहापोह या पाठामध्ये त्यांनी आपण घेणार आहोत. तर आता बघा, प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबर समाजाच्या उपयोगी पडणारी व उदत्त हेतूस असणारी स्वप्ने पाहावी, असा संदेश या पाठातून दिला आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून हा पाठ घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये काय आपल्याला पाहायचे, तर मनुष्य जे आपलं स्वप्न बघतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडत असतो, त्या ती एक धडपड असते, ती धडपड या पाठातून आपल्याला पाहायला मिळेल. की आता बघा, आपण सुरुवात करू. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आता नुसतं स्वप्न बघून काय उपयोग आहे का? आपण दिवसा स्वप्न पाहायची किंवा स्वप्नातच राहायचं, की काही गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात. ते सतत उतरवण्यासाठी आपल्याला काहीतरी कृती करावी लागते, की जे विचार केला तर ते करावं लागतं, तरच ते आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतात. नाहीतर फक्त स्वप्न पाहतच राहणं याचा काय अर्थ नाही, किंवा ते पूर्ण होण्याची काही शक्यता आपल्याला फक्त विचार करण्याने पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे जी स्वप्न आपण पाहतोय ती गाठण्यासाठी आपल्याला काहीतरी कृती करावी लागत असते. तर आता बघा, माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे आणि नुकतीच बघता आली नाही पाहिजे, तर ती पूर्ण कशी करावी त्याचा विचार करता आला पाहिजे. आणि तो विचार करूनही काही फायदा नसतो, की ते विचार केल्यानंतर ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला काहीतरी कृती करावी लागते. तर आता बघा, असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात, की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नाविषयी लोक काय बोलतात, कुणी 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 तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लागतात. भलती सलती स्वप्न पाहू नका, असाही सल्ला देतात. आता स्वप्न कोणती पाहावीत, किंवा असं काय होतं त्याला, काल्पनिक स्वप्न पाहून काय मजा नाही किंवा काय पॉईंट नसतो त्याला, की काल्पनिक स्वप्न पाहण्यात. पण आता एखादं मला डायरेक्ट मला पंतप्रधान व्हायचं आहे किंवा डायरेक्टच मला विमान उडवायचं आहे, तर तुला पंतप्रधान होण्यासाठी पहिले 1 बाय 1 स्टेप काढावे लागेल, किंवा डायरेक्ट तो विमान उडू शकत नाही, किंवा डायरेक्ट तो पंतप्रधान होऊ शकत नाही. या साऱ्या गोष्टी असतात, की भलती स्वप्नी पण आपण पाहू शकत नाही. तर आता माझं तर असं म्हणणं आहे, की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. असं लेखकाचं म्हणणं आहे, की ज्याला स्वप्न नाही बघता येत तो माणूस होऊ शकत नाही. आता स्वप्न प्रत्येकजण बघत असतो. असं कोणी म्हणू शकत नाही, की मला स्वप्न पडत नाहीत किंवा मी स्वप्न पाहत नाही. प्रत्येकजण स्वप्न पाहतो, स्वप्न पडतात प्रत्येकाला. काही ना दिवसा पडतात, काही ना रात्री पडतात. तर दिवसाचंही स्वप्न असतात, ती म्हणजे विचारांची स्वप्न असतात असं आपण म्हणू शकतो, की ज्याने आपण काहीतरी आपल्याला आयुष्यामध्ये करायचं आहे, ती स्वप्न असतात. तर आता माझं तर असं म्हणणं आहे, आता लेखकाचं काय म्हणणं आहे या पाठातून आपल्याला बघायचं आहे. आपले तर म्हणणं खूप सारे आहेत, पण आता लेखकाचे काय म्हणणं आहे ते पण आपल्याला पाहायला पाहिजे. तर आता माझं तर लेखकाचं काय म्हणणं आहे बघा. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते पाहण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं, ती माणसं आपल्या स्वप्न पूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवत असतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत असतात. धड ना इकडे ना धड तिकडे अशा अवस्था त्यांची असते. लोक तिला स्वप्नाळू वृत्ती असे म्हणत असावेस. बिना ध्यासनी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थ कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला जी झोपेत दिसते ते स्वप्न असतं, आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला
माहीत झालं होतं. आता हेच आपल्याला सगळ्यांनाच जेमतेम माहीत असतं की आपल्याला रात्री स्वप्न पडतात. आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला की स्वप्न 2 प्रकारचे असतात की एक दिवसाही स्वप्न पडतं आणि रात्रीचं स्वप्न पडतं. एक दिवसाची स्वप्न वेगळी असतात आणि रात्रीचे स्वप्न वेगळे असतात. तर रात्री स्वप्न पडतात ते काय आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाही. तर दिवसा स्वप्न पाहणं म्हणजे काय असतं की आपल्याला काहीतरी ध्येय आहे, आपलं काहीतरी एम आहे किंवा काहीतरी ड्रीम आहे ते आपण पूर्ण करण्यासाठी स्वप्न पाहत असतो. तर आता एक उदाहरण तुम्हाला इथे दिले आहे बघा. तुम्ही चांगले धावपटू आहात, शाळेच्या क्रीडा संमेलनामध्ये धावण्याच्या स्पर्धेत तुमचं पहिलं बक्षीस मिळवलं आहे, तुमचं स्वप्न आहे. आता हे कसं स्वप्न आहे बघा. आता हे काय रात्री पडणारं वगैरे स्वप्न नाही की तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, ते एक स्वप्न होऊ शकतं तुमचं. तर पुढे जाऊ. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबक टबक आवाज आला की आवाजाच्या दिशेने आम्ही धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. पण घोड्याला मिशीतल्या मिशीत असणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम, रेशीम धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसार कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चमडी बूट, गव्हा रंगाचा झुपकेदार मिशा, असा हा माणसाने केलेला पहिरावा असायचा. आता या स्वप्न विकणाऱ्या माणसांची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल वाटायचं. त्याने घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कपड्यातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने पाहायचो. आता लेखकाच्या गावामध्ये एक स्वप्न विकणारा माणूस यायचा, असं लेखकाचं मत आहे. मग त्याचं काहीतरी वर्णन त्यांनी केलेलं आहे, धोतर घातलेले, मिशी मोठी वगैरे वगैरे. तर आता बघा, ते आता आपण इथं पुढं पाहूया नक्की काय तो कोणते स्वप्न विकायचा ते आपण आता पाहू. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेली लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेली मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चामडी पिशवीतलं पाणी गाटा प्यायचा आणि मग झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्याभोवती माणसांचा गराडा पडे. त्यांना आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश त्यांनी पाहिले होते. कित्येक डोंगरदऱ्या त्यांनी तोडवल्या होत्या. भिन्न स्वभावाची, भिन्न संस्कृतीची माणसं त्यांनी पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काय असायचं. त्याने अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किशाने रंगवून फुलून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचे ते भलतं दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात गुंगवणं लोकांना खूप भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्यांच्या या अनुभवी बोलांतून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्यांनी वर्णन केलेल्या प्रांतात ते मानानंच भटकून येत. जणू काय आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत असं राहायचं. मग बऱ्याच वेळाने तो आपल्या एक मखमली कापडातलं गाठोडं हळूच फोडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, बेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे वगैरे असायचे. नाही म्हटलं तरी तो घासाघीस करून छाटासाठी पावशेर विकत घ्यायचीच. कधी तो गाठोड्याला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा. आम्ही त्याच्यावरती भलतेच खुश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्याला तरतरी पिरून जातो. आमच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काय काळापुरतं का होईना विसरल्यासारखं वाटतं. गोड बोलून तो जसं त्याच्या स्वप्नाचा आपल्या डोळ्यात उतरून जातो. पुढे मग लोक त्याच्या स्वप्नविक्याच म्हणू लागले. त्यालाही तेच काही वाटेना. मग तो ही गमतीनं स्वप्न म्हणत गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. आता इथं पहा, एक व्यापारी आहे. तो व्यापारी काय करतो, ती बाहेरून येतो, एका घोड्यावर येतो वगैरे. तो खूप साऱ्या गावामधून फिरलेला आहे. तर तो बोलून म्हणजे त्याची व्यापार करण्याची एक कला असं म्हणू शकतो आपण की तो बोलून माणसांना त्यांच्याकडचा सुकामेवा जो विकत देतोय ते ह्या ठिकाणी ह्या पाठातून आपल्याला दिसते. काही झालं कळलंच नाही, पण अचानक स्वप्न विकायला गावात यायचं बंद झाला. आम्ही रोज त्याच्या आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचा नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. एक दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टाकमाका पाहू लागले. तो तरुण स्वप्न विकायसारखा दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, पण स्वप्न विकायच गावात आला होता. आम्ही सगळे मुलं पारावर जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? तो म्हणला, मी तुमच्या स्वप्न विकायचा मुलगा. दुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावागावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलणं, सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपल्या अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना ते सांगत असत. दुसऱ्यांना आनंद द्यावा असं
माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगाव जाऊन मी वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या गावात आलो आहे. त्याचा त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सगळ्या स्वप्न विकायची तीव्र आठवण करून देऊ लागलं. आम्ही सगळेजण घरून आलो. काय बोलावं आता, कोणालाच काय समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे आम्हाला नव्याने उमगलं होतं.